नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे मनोज जरांगे पाटील खूप आक्रमक झालेले आहेत। त्यासाठी ते वेगवेगळे आंदोलने उपोषणे करत आहेत। त्यासाठी आता थेट मुंबईला देखील ते जाणार आहेत, त्या ठिकाणी ते दाखल होऊन आंदोलन करणार आहेत। त्यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याकडे आणि त्यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच भूमिकेसोबत ते आहेत। गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी जी भूमिका आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे। जेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते तेव्हापासूनच बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला जे काही गरीब मराठा असतील त्यांना जे आहे आरक्षण नक्कीच मिळायला पाहिजे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आहे मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली होती ते उपोषणाला बसलेले असताना। परंतु आता बाळासाहेब आंबेडकर यांनी एक चांगला सल्ला जो आहे मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे। तर नेमका काय सल्ला दिला आहे आपण पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांना जर मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळवून द्यायचं असेल, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर त्यांनी जे आहे थेट लोकसभा निवडणूक लढावी असं जे वक्तव्य जे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे। त्यांनी त्यासोबत त्यांना सल्ला देखील दिला आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त करावं आणि त्यांनी लवकरात लवकर आपलं मत व्यक्त करून लोकसभा निवडणूक लढवावी अशा प्रकारचं वक्तव्य आणि सल्ला जो आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे। त्यामुळे सर्वांच्याच राजकीय भुवया आता उंचवलेले आहेत। तर येत्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील बाळासाहेबांचं ऐकतात की काय, किंवा ते काय कुठल्या प्रकारची भूमिका घेतात, किंवा ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवितात की काय, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद। तेव्हा जरांगे पाटील यांना असणारा माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे।